तर आताची ही थेट दृश्य आपण बघतोय। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि आता आपण निर्मला सीतारामन या पोहोचलेल्या आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 8व्या वेळेला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील। तर वित्त मंत्रालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। आणि याच खरं तर अनेक वेळेला विचार केला जायचा की अर्थमंत्र्यांच्या हातामध्ये असणाऱ्या लाल पोतडीमधून नेमकं काय बाहेर येणार आहे देशासाठी। मात्र हल्लीच्या वेळेला आपण बघतोय गेल्या काही वर्षांपासून डिजिटली हा अर्थसंकल्प सादर केला जातो आणि त्याचं वाचन केलं जातं। अगदी काही वेळामध्ये आपण या सगळ्याचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहणार आहोत। आणि आज तर राष्ट्रपती यांच्याकडे जाऊन आता अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी आता मागितली जाणार आहे आणि त्यानंतर संसदेमध्ये आज हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। 8व्या वेळेला त्या हा देशाचा अर्थसंकल्प सादर करतात, त्यामुळे एक रेकॉर्ड सुद्धा त्यांचा हा असू शकतो। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता राष्ट्रपती भवनाकडे रवाना झालेल्या आहेत। आणि अगदी काही वेळामध्ये आपल्या देशाचा हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करदात्यांना, मध्यम वर्गाला, शेतकऱ्यांना, महिला वर्गाला नेमकं काय काय मिळणार आहे या सगळ्याच्या संदर्भात घोषणा होऊ शकते। त्यामुळे सगळ्यांचेच डोळे या अर्थसंकल्पाकडे लागलेले आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सध्या राष्ट्रपती भवनाकडे पोहोचलेल्या आहेत, या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि अगदी काही वेळामध्ये त्या राष्ट्रपतींची परवानगी सुद्धा मागतील हा अर्थसंकल्प सादर करण्यासाठीची। तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आणि आज देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। सोमेश, नक्कीच यामिनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आता राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या आहेत। अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करण्यापूर्वी तो राष्ट्रपतींना सादर केला जातो, राष्ट्रपतींना दाखवला जातो आणि त्यानंतर मग तो अर्थसंकल्प हा संसदेसमोर सादर केला जातो। त्यामुळे आता एका त्या भाग म्हणून निर्मला सीतारामन या त्यांच्यासोबत अर्थ मंत्रालयाचे सर्व प्रमुख अधिकारी आणि अर्थ राज्यमंत्री असतील तर ते सगळेजण एकत्र आता जातील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केंद्र सरकारच्या वतीने अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यानंतर मग सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल। आतापर्यंतच्या संपूर्ण इतिहासामध्ये निर्मला सीतारामन या अशा एक अर्थमंत्री ठरल्या आहेत की ज्यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळवलाय। त्यामुळे ही 8वी वेळ आहे ज्यावेळी निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतात आणि त्या अनुषंगाने निर्मला सीतारामनांच्या अर्थसंकल्पात काय काय असणार याबाबतची उत्सुकता ही भारतासह जगभरातील आर्थिक विश्वाला आहे। अगदी सोमेश, खरं तर मध्यमवर्गीयांचा जो तुम्ही उल्लेख केलात सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मध्यम वर्गासोबत जे वेगवेगळ्या कॅटेगरीमधले करदाते आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा लक्ष आहे, कारण आजच्या अर्थसंकल्पामधून नेमक्या काय घोषणा होणार आणि काल ज्या पद्धतीने मोदींनी एक भाष्य केलं होतं आणि त्यामुळे आता सगळ्यांचीच उत्कंठात आणली गेली आहे। नक्कीच कालच्या भाषणानंतर उत्कंठात आणली गेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की दिल्लीच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे मध्यम वर्गाला दिलासा देणाऱ्या काही मोठ्या घोषणा मोदी सरकारकडून केल्या जातात का हे पाहणं खूप महत्वपूर्ण ठरणार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मध्यम वर्ग हा थोडासा मोदी सरकारवर नाराज असल्याचं त्यांच्याही नंतर केलेल्या सगळ्या परीक्षणातून लक्षात आलं होतं आणि त्या दृष्टीने आता नव्या विशेषतः इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये जो नोकरी करणारा टॅक्स भरणारा जो टॅक्स पेयर आहे, मध्यम वर्ग आहे, त्याला एक प्रकारचं रिलीफ कुठलं देण्याचा काही निर्णय होणार आहे का? होम लोनच्या एक्झम्पशनच्या बाबतीमध्ये एक्झम्पशन लिमिट वाढवावं, तसंच न्यू रेजिमेंटर अवेलेबल असलेली एक्झम्पशनची जी सोय आहे ती
ओल्ड रेजिमच्या नुसार टॅक्स पे करू इच्छिणाऱ्यांना देखील अवेलेबल करून देण्यात यावी अशा बरोबर. स्वरूपाची मागणी झाली होती, त्याबद्दलची चर्चा झाली होती. त्यामुळे अपेक्षा आहे की कदाचित निर्मला सीतारामन या संपूर्ण आजच्या बजेटच्या निमित्ताने काही अशा घोषणा नक्कीच करतील की ज्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळू शकेल. दिलासा मिळू शकतो. अगदी सोमेश, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.